क्षमता माझ्या चेंडूमध्ये आहे. यस, क्या कमाल की गेंद की थी ऊपर सुदर्शन काठोले ने। देखिए रिप्ले में राइट आर्म मोड़ दी, विकेट चले गए थे। गेंद पड़ने के बाद अंदर की जाने पाई थी और स्टंप को टकराती हुई, बेल्स को ट्रिप करती हुई शून्य का चश्मा पहनकर डगआउट में लौटते हुए राजा और पहली गेंद पर अपनी टीम को सफलता दिलाते हुए टीम के कैप्टन सुदर्शन काठोले। नया बैट्समैन अब क्रीज पर मयूर आ चुके। पिछले मैच में शैलेश पाटिल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी। सुदर्शन राइट आर्म मोड़ दे, विकेट जाते हुए। बहुत अच्छी गेंद, फिर से बैंग ऑन टारगेट गेंदबाजी हो रही इस वक्त। शरीर को निशाना बनाते हुए गेंद के मिनट पर आकर नहीं खेला था बैट्समैन ने। देखिए शरीर को निशाना बनाती हुई सुदर्शन की गेंद, बहुत अच्छा खूबसूरत टेलीकास्ट, फ्लाइट दिया था, बैट्समैन को मजबूर किया था शॉट्स खेलने के लिए। चेंज फेस चेंडू होता, चेंडूच्या वेगात बदल केला होता, त्यामुळे अचंबित होतोय फलंदाज. दरम्यान सुदर्शन सज्ज, समोर जाईल फलंदाज मयूर. आणखी एक हळूवार सोडलेला चेंडू, मात्र चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्राकडे. पळून एकदा पूर्ण केली गेली. एका धावेच्या जोरावरती धाव बलगावती धावा झळकतायत. एक म्हणजे आतापर्यंत धाव बलगावती एकही धाव नव्हती, ती धाव झळकली जाते. एक गडी बाद झालेला आहे. एक बाद एक धाव संख्या. निश्चितच कासवाप्रमाणे पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक आहे, इथे मात्र धाव संख्येला लगाम लावलेला आहे सुदर्शननं. यस, पावरफुल गेंदबाजी हम देखते हुए पावर प्ले के खेल में। केवल एक रन बना और राजा आउट हो चुके शैलेश पाटिल के लिए। ऑन साइड में स्लॉप स्वीप करने की कोशिश, बढ़िया फील्डिंग और आउट. अतिघाई संकटात नेहमी, हायवेला नेहमीच अशा पद्धतीने बोर्ड असतात आणि या ठिकाणी घाई अति झाली आणि संकटात घेऊन गेलेली आवाजस्फोट करून संघाला दुसरा फलंदाज बाद होतोय. धावबादच्या रूपानं दुसरा झटका फटका. देखिए गायकवाड़ सर काफी दूर थे अपने पॉपिंग क्रीज से। बैट्समैन मयूर, कॉलिंग नहीं थी दोनों भी खिलाड़ी के बीच में, हेजिटेशन हुआ था पर रनआउट के रूप में विकेट नंबर 2 गिरता हुआ आवाज कुरुन का मयूर के रूप में। मयूरची पूर्णपणे चुकी आहे, कारण कॉलिंग करण्याचा प्रश्न येतो. हातामध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या जातोय. अशा वेळेस धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न करणं म्हणजेच नाहकपणे आत्महत्या करण्यासारखं होतं आणि म्हणूनच शैलेशने कोणत्याही प्रकारची दाद दिलेली नव्हती. मात्र मयूर क्रीज सोडून बराच पुढे गेलेला होता आणि त्याचा फटका त्याला बसतोय. यस, निश्चित रूप से नया बैट्समैन सुभाष मोरे, कदमों का इस्तेमाल, निकल के मार दिया है आसमानी टोला, 6 रन। क्या शॉट खेला गायकवाड़ सर, फुल टॉस गेंद थी, लूज नर थी, मिडल ऑफ द बैट और विद द टाइड स्विंग कर दिया था डीप मिड विकेट के ऊपर से दूर कहीं आसमान में। ये देखिए रिप्ले में घुटना टेक और सिक्सर देख, क्या कैमरा वर्क है ट्रिपल एस एंटरटेनमेंट का। निश्चितपणे चुकीला माफी नाही. चुकीचा चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. अगली गेंद शैलेश के लिए, फिर शरीर को निशाना बनाती हुई वापसी करते हुए सुदर्शन। पावर प्ले खत्म होने के बाद कुल मिलाकर रन बने 7, 2 विकेटों के नुकसान पर। देखिए हालांकि 5वें गेंद पर सिक्सर लगा था, लेकिन अगर 5वीं गेंद को अगर छोड़ दिया जाए तो गायकवाड़ सर बची हुई 5 गेंदें बहुत कमाल की थी सुदर्शन ने। निश्चितपणे अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. मात्र जो 5वा चेंडू होता तो अत्यंत स्वेर अशा पद्धतीने म्हणावा लागेल, कारण स्लोवर चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, आप बैल मध्ये मार अशा पद्धतीने चेंडू हाताळला गेला. स्वाभाविकपणे हे आव्हान शैलेशने लिहिल्यास स्वीकारलं आणि एक उत्तुंग षटकार ठोकला. एक चेंडू वगळता मात्र पूर्णपणे सुदर्शन काठोळेचं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये होतं हे निर्विवादपणे त्याने सिद्ध केलं. यस, निश्चित रूप से पूरी तरह से हावी हो चुके थे आवाज कुरुन के ऊपर सुदर्शन काठोले. दरम्यान पुढचा षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल कुरुंदेंकडनं गोलंदाजी सज्ज होते गोलंदाज संकेत. दरम्यान सामोरं जाईल तो सुभाष. संकेतचा पहिला चेंडू कुरुंदेंकडनं, फुलटॉस चेंडू भिरकावला होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू धाडायचा होता, परंतु चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यात. एकच धाव मिळेल
एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकते 8 धावा. यस, फुल टॉस गेंद थी, केवल मोड़ दिया था, टर्न कर दिया था ऑन साइड पे डीप स्क्वायर की दिशा पर। बैट्समैन सुभाष मोरे ने अपना खाता खुलते हुए सुभाष स्कोर आगे बढ़ता हुआ 8। शैलेश पाटिल अभी भी क्रीज पर मौजूद है, जो ओपन करने के लिए आए थे। संकेत तर मारा समोर जाईल तो शैलेश. निश्चित सुरेख चेंडू एक्स्ट्रा उद्ध्वस्त. ब्लॉक होता वेळ खेळणारा चेंडू होता, उमगला नाही शैलेशला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या अर्थानं चेंडू अतिशय अप्रतिम होता, संरक्षण करणं गरजेचं होतं, परंतु यॉर्कर चेंडू, ब्रह्मास्त्र चेंडू आणि पुरेपूर्तीचा वापर आणि यष्ट्या उद्ध्वस्त. क्या कमाल की गेंद की है, देखिए रिप्ले में पूरी तरह से चारों शरों चित किया तो पर टांगों से गेंद विकेटों से टकराती हुई कमाल की गेंदबाजी होती हुई संकेत की। संकेत भेरे यांनी जर हॅट्रिक पूर्ण केली तर एन्जॉय ग्रुप कडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संकेत सांबरे देखिए 500 गायकवाड़ सर पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी थे, जिन्होंने कमाल की गेंदबाजी की थी। जहां पर पिछले मैच में खत्म किया था वहीं से शुरुआत करते हुए भाई निश्चितपणे अप्रतिम गोलंदाजी. कारण ब्लॉकहोलचा चेंडू अतिशय सुंदर ब्रह्मास्त्र काही प्राईस यांचं आगमन झालंय. नेहमीच आपण पाहतोय काही प्राईसचा संघ खूप दर्जेदार खेळत असतो, जिंकता जिंकता हरत असतो. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. मगाची कैब्राईस वरती म्हणतो 5000 रुपये लागलेले होते जर सामना जिंकून दिला तर, आणि कैप बाद झाला आणि पूर्णपणे देवा स्पोर्ट अर्जोली संघ त्या सामन्यामध्ये बॅकफुट वर गेला. यस, स्कोर अब रुक चुका है 8 पर। आवाज कुरुन का दिशा से भटकते हुए रमेश मात्रे सर का वाइट का इशारा था। वाह, दिशा से वटके तो मिलेंगे फटके, पण या ठिकाणी सुदैवी ठरतोय. अवांतर धाव मिळते. एका धावेच्या जोरावर धाव फलकावरची धावा झळकतायत. 9 धावा. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आवाज कुरुन संघाला आवाज करावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू समोर जातोय फलंदाज सोन्या. सुरेख फटका. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तैनात, कोणत्या प्रकारची हालचाल नाही. चेंडूवरती नजर स्थिर आणि झेल टिपला जातोय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच. देखिए गायकवाड़ सर अब आवाज कुरुन का जो आवाज है अब वाफाले की टीम म्यूट करती हुई। क्या कमाल का कैच है, क्या संतुलन था उनका बॉडी का। रुपेश सांबरे थे गेंद के नीचे। टीम मीटिंग ना करे। वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, कारण आपल्याला देखिए जिस तरह से जो कमेंट्री बॉक्स में जो सूचना आई थी कि रिव्यू सिस्टम नहीं है, देखिए अंपायर अपने तीसरे अंपायर की मांग की थी, लेकिन नट आउट जिस तरह से देखना आउट है बैट्समैन, नट आउट नहीं है। और अंपायर इस बात को ध्यान में रखना कि तीसरे अंपायर की सुविधा अपने पास उपलब्ध नहीं है। खेळ सुरू करायचा प्लीज. दरम्यान धावफलकावरती धावा झळकल्यात. चार गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी, सुंदर फटका. चेंडू जाते स्ट्रेट ड्राईव्ह, मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू अचूक रीतीने अडवतोय. एक धावावर समाधान मानावं लागेल. धावफलकावरची धावा झळकतात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. आवाज संघाचा नाव आहे, मात्र आवाज बंद करण्याचं काम जय गणेश वाफाळे हे संघाने केलेलं आहे. यस, निश्चित रूप से पूरी तरह से अब बोलती बंद कर दिए आवाज कुरुन की जय गणेश वाफाले ये ने। संकेत राइट आर्म मोड़ दी विकेट सुभाष के लिए। ओ निकल के मार दिया है 6 रन। क्या शॉट खेला है
गायकवाड़ सर जितनी सराहना करे उतनी कम। आइए दोस्तों रिप्ले में हम देखते किस तरह से सुभाष मोरे ने इस शॉट्स को अंजाम दिया था। फ्रंट फुट पर पहले ही कमिट हुए थे, देखिए कदमों का इस्तेमाल निकल के मार दिया है। ऑन साइड में गेंद चली गई थी वाइडिश, मिड विकेट के बाहर रुपेश सांबरे के सर के ऊपर से 6 रन के लिए। निश्चितच फ्रंट फुटवरती येत आपण पाहिलं तर जवळजवळ 2 ते 3 पावलं पुढे येत ओल्ड इज गोल्ड अशा पद्धतीने षटकार साकारला जातोय आणि 16 धावा 8 ची सरासरी या ठिकाणी निर्माण करण्यात यश येते। सुभाष सांगतोय अजूनही संघाला मैं हूं ना, आणि सुभाष वरती तमाम त्यांच्या दर्शकांचा सुद्धा विश्वास आहे आणि त्याला न्याय देतोय सुभाष। 16 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 8 ची सरासरी। शेष अजूनही सार्थक गोलंदाजी करेल। सार्थक गोलंदाजी करेल टोलनाका एंड कडनं। 16 धावा धावफलकावरती दरम्यान सामोरं जाईल फलंदाज संकेत। सँडी उर्फ धोनी गोलंदाज सार्थक, समोर जाईल सँडी। फुल्लर लेन चेंडू, पंचांचा इशारा वाईट आणि मला वाटतं 4 अतिरिक्त धावा। गोलंदाजाला हा चेंडू दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा परिणाम यष्टी रक्षकावर झाला। यष्टी रक्षकाने चेंडू सोडून दिला। 5 धावा, निश्चितपणे 16 धावा झालेल्या होत्या आणि त्यात 5 धावांची भर पडते। 21 धावांची एकूण धावफलकावरती झळकल्या जातात आणि ही एक उत्तम प्रकारची सरासरी। आवाज करून संघाचा आवाज इथून सुद्धा निर्माण होऊ शकतो। यस, यहाँ से एक अच्छे टोटल की तरफ बढ़ सकती है आवाज करून, जिस तरह से वाइड की थी जिसपे 4 रन मिले थे। फुल टॉस गेंद ऑन साइड में मोड़ दिया है, गेंद चली गई फाइनल के बाहर 4 रन के लिए। डाव्या एष्टीवरती चेंडू होता, ज्या पद्धतीने भिरकावून दिला, बंदुकीतून गोळी निघते त्या पद्धतीने चेंडू एका टप्प्याच्या साह्यानं वाईडिश फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार। अब गेर को चेंज कर दिया है आवाज कुरून के बल्लेबाजों ने, जिस तरह से उछलता हुआ स्कोर 25 रन। बाहुलीचे आमचे सन्मान्य अतिथी यांचं आगमन झालेलं आहे। गोल्डमॅन म्हणून आपण त्यांचा उल्लेख करू शकतोय, तर आपलं मनपूर्वक स्वागत है। एक अच्छी गेंद समाप्त होती भी गेंदबाज सार्थक के द्वारा। राइट आर्म ओवर द विकेट सुभाष के लिए। लॉन्ग ऑन के ऊपर से खेला है, ओहो मौका भी दिया और छक्का भी दिया। और स्टेपिंग के लिए इस वक्त नो बॉल घोषित किया है शानू कुरैशी सर ने। 7 रनों के साथ गायकवाड़ सर स्कोर आगे बढ़ता हुआ अब 32 या 33 पर जाता हुआ। देखिए जो 2 ओवर की समाप्ति के बाद रनों पर जो रोक लगा था, अब तीसरे ओवर में पूरी तरह से अब बाजू खोलते हुए सुभाष मोरे और सँडी। म्हणून क्रिकेट खेळाला रंग बदलणारा सरडा म्हटलं जातं। दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र बॅट वेगानं फिरली। चेंडूवर 1 धाव बाद झालेली आहे। दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होतो, 2 धावा लिहिल्या पूर्ण। 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 35। एक चांगली धाव संख्या, सन्मानजनक धाव संख्या म्हणावी लागेल। आदित्य दबाव आउटफील्ड के खिलाड़ी के ऊपर था, हल्की सी मिस फील्ड, उसका लाभ उठाते हुए सुभाष। सार्थक ओ बीमार। देखिए अब दबाव गेंदबाज सार्थक के ऊपर साफ नजर आता हुआ, मानसिक दबाव में अब नजर आते हुए सार्थक। अनवधित गोलंदाज सार्थकला सार्थक करण्याचा विश्वास असणारी गोलंदाजी करावी लागेल, पण या ठिकाणी मात्र सार्थक कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतोय। धावफलकावरती धावा झळकतायत 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात। दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, मात्र या चेंडूवरती मोठा प्रहार करण्यात अपयश येते। पळून एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण। 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 38 धावा सरासरी आहे, जवळजवळ 13 ची गाठली गेलेली आहे।
हमारे बीच में गोल्डन मैन सुनील पाटिल साहब का आगमन हो चुका है। उनका भी हम आभार व्यक्त करते हैं। दी गोल्डन मैन ऑफ पड़गा चेतन पाटिल और वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा के माध्यम से स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल के मदद के साथ 39 रन कुल मिलाकर विकेटें गिरी है 4। सुभाष और सैंडी इस वक्त बल्लेबाजी करते हुए। घूम के मारने की कोशिश, फिर से नो गेंद। इस बीच एक रन पूरा करते हुए लगातार और गोलंदाज बदललाय अतिशय सुरेख फटका, चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह एका टप्प्याच्या साह्यानं सीमारेषा पार, चौकार। धावफलकावरती धावा धडकतायत 45 धावा। क्या शॉट खेला था, डाउन दी विकेट। पहले बाउंस पर गेंद चली गई थी 4 रनों के लिए। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिला पटेल साहब का आगमन हो चुका। माजी सरपंच कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाडा संघाच्या कर्णधाराला, त्याचप्रमाणे जय हनुमान वाहुली संघाच्या कर्णधार विनंती करतोय साहेब अर्जोली, त्याचप्रमाणे सन्माननीय पाटील साहेब समाप्ति के पिछले दौर में आवाज म्यूट किया था, अब आवाज अब ओपन हो चुका है। येणारे चेंडू टाकतोय, मात्र कुठेतरी थोडी दिशाहीन गोलंदाजी होती। दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एक सुंदर प्रहार, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, आणखी एक खणखणीत षटकार। वहां पर सारंग काठोले थे, सिर्फ देखते रहे गेंद को। गेंद उनके सर के ऊपर से स्टैंड में गिरती हुई, स्कोर उछलता हुआ अब 60। यहाँ से अब जितने भी रन बनेंगे वो खतरे के लिए रहेंगे जय गणेश वाफाले के लिए। छोड़ दिया, वहां पर जाने दिया, वाइट। एकसष्ट धावा धावफलकावरती। स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज सँडी, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे सुभाष। दरम्यान पुढचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेत गेला। चेंडू खाली येतोय रुपेश, आणि रुपेश कडनं झेल धरतीला दान होतोय। हा अनुभव कधीच पाहायला मिळत नाही। एक चांगला क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स ऑफ वाफाले म्हणून ज्याचा उल्लेख होतो, त्याच्या हातून झेल सुटलेला आहे। 2 धावा, 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा धडकतायत 63 धावा। दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक घणघणाती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मात्र सेफ लँडिंग होईल, कारण उशिरा स्टार्ट घेतला होता। स्टार्ट का घेतला जातो क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं, याचा अनुभव या झेलामध्ये निश्चितपणे रूपांतर करता आलं, असं मात्र स्टार्ट घेतलेला नव्हता, आणि त्याचा परिणाम मला पाहायला मिळतो। एकेरी धाव मिळते आणि अशा पद्धतीने धावा फलकावरती धावा धडकतायत 65-66 धावा। हे विजयाचं लक्ष्य असेल। आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे। जय हनुमान वाहुली आणि कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाडा या 2 संघांच्या दरम्यानची नाणेफेकी। इरफान पटेलजी यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभहस्ते नाणेफेकी करणार आहात। टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे। दरम्यान स्वागत आहे दोन्ही कर्णधारांचं। नाण्याच्या एका बाजूला माजी सरपंच, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वेताळ स्पोर्ट्स। नाणं आहे मी इरफानजी पटेल साहेब यांच्या हातामध्ये सुपूत केलेलं आहे। नाणेफेकी होईल। कोण बोलणार आहे? दरम्यान वेताळ स्पोर्ट अशी मागणी होती। इरफानजी, आपण असं नसतं व्हायचंय। नाणेफेकीचा कोल वेताळ स्पोर्ट अशी मागणी झाल्यानंतर मात्र माजी सरपंच अशा पद्धतीने आलेला आहे, म्हणजे ज्यानुसार वाहुली संघाने नाणेफेकीचा कोल प्राप्त केलेला आहे। काय निर्णय असेल तुझा? फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे। निश्चितपणे आपण जर पाहिलं तर मगाशी खूप वेगानं धावा कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघानं बनवलेल्या होत्या, तर किती धावांची रोखण्याचा प्रयत्न केला जाईल आता? 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही। निश्चितपणे बिलो 40 पर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला जाईल। यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची राहील? निशांत आणि शुभमची ओव्हर थोडी लूज पडली होती, तर त्यावेळी आता 100% म्हणजे चांगली ओव्हर करण्याचा प्रयत्न करावा। या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो आजच्या दिवसाच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे। एक ती पर्वणी असणार आहे, त्याच्यामुळे त्याचा सोनं व्हावं। कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा एक शिस्तबद्ध संघ म्हणून ओळख आहे, पण एक दर्जेदार मारा करणारा संघ आहे। पण मगाशी ज्या पद्धतीनं देवा स्पोर्ट अर्जुलीच्या पुढे मारा झाला, अतिशय स्वेरबेर मारा होता, त्या माऱ्याबद्दल काय म्हणशील?
छान फलंदाजी केली आहे सर्व बॅट्समॅनने आमच्या. त्यांच्या खुश आहेत परफॉर्मन्सवर. गोलंदाजीबद्दल काय वाटतं? गोलंदाजी पण खूप छान झाली. निश्चितपणे गोलंदाजी छान झाली असं म्हणणं आहे. मात्र मगाशी आम्हाला जो मारा कृष्णा स्पोर्ट वारली पाडाकडनं पाहायला भेटतो तो मिळाला नव्हता. असू द्यात, या सामन्यातील विजेता संघ हा आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये पोहोचणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांना मी बेस्ट ऑफ लक देतोय. आणि नाणेफेकीचा कोल आहे तो जयनुमान वाहुली संघानं प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, फलंदाजी आमंत्रित केलंय कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाला. माईक ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गायकवाड सर. आइए दोस्तों, लौट चलते चेतन पाटिल, भावेश गवाले और वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा के बिग शो में माजी सरपंच कब 2022 की दुनिया में. निश्चितपणे या ठिकाणी आदित्य आपण सन्मानाकडे जाणार आहोत. गुणीजनांचा मंगळ सोहळा साकार होतो आज येथे. वेताळ स्पोर्ट डळेपाडा स्वागत करीते सर्वांचे, स्वागत करीते सर्वांचे. सन्माननीय इरफानजी पटेल साहेब यांचा आपण सन्मान करीत आहोत. भावेश गवाळे यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते आपण मायेची शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक असलेलं फुलांचं गुच्छ आणि या स्पर्धेची स्मृती म्हणून स्मृतिचिन्ह आपण त्यांना प्रदान करणार आहोत. इरफानजी पटेल क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, अर्जुली गावातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व. मनपूर्वक स्वागत आपलं. त्याचप्रमाणे वाहुली गावचे गोल्डमॅन सन्माननीय पाटील साहेब यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय चेतन पाटील, ज्यांना आम्ही गोल्डमॅन म्हणतोय, त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पाटील साहेबांना सन्मानित करायचंय. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर स्मृतिचिन्ह या माध्यमातून सन्माननीय वाहुली गावचे पाटील साहेब गोल्डमॅन पाटील यांना सन्मानित केले जाते. माईक ओटो कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गायकवाड सर. मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए दीपक सुतार, मोस्ट वेलकम दीपक. थँक्यू आदित्य जाधव. तर दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी 66 धावांची आवश्यकता आणि पहिल्या चेंडू अजयंचा डॉट आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडवर रुपेश आणि नॉन स्ट्राईकला सुदर्शन अशी खेळपट्टीवर जोडी आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश वापल ए संघाकडून. यावेळेस पुलरलेनचा चेंडू टॅप केला, त्या ठिकाणी मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. पॉवर पिच षटक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय, चौकार. यस, खाली क्षेत्र में खेला था बैट्समैन रुपेश सांबरे ने. देखिए पहले गेंद पर उनका कैच छूटा था विकेट कीपर सुभाष मोरे के हाथों से, लेकिन उसके बाद पलट कर वार करते हुए. नक्कीच यावेळेस फुलटो चेंडू पुल केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका, मिळतील 6 धावा. वादल आलंय. रुपेश या नावाचं पहिला चेंडू डॉट कॅच सुटली, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर आता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यस, कमाल की बल्लेबाजी होती हुई अब रुपेश सांबरे के माध्यम से अभी भी जीतने के लिए 21 गेंदों पर 56 रनों की जरूरत. लेग स्टंप के बाहर गेंद थी, फुल टॉस थी, उसको स्वंग कर दिया था बैट्समैन रुपेश ने डीप बैकवर्ड ऑफ द स्क्वायर. ये देखिए पीछे आइवा कैच को अंजाम दिया है खिलाड़ी ने. नक्कीच खराब चेंडू त्याचा फायदा घेत असताना बॅटर रुपेश आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अजय. राऊंड द विकेटने यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली, मात्र लाईन थोडीशी स्टंपच्या बाहेर असताना सहमती दिली नाहीये. अपील खूपच जोरात केली होती, आत्मविश्वास देखील होता, मात्र पंचाने देखील सांगितलं की स्टंपच्या थोडसा बाहेर लाईन असताना नॉट आउट. यस, ये देखिए पहले ही बैट्समैन काफी ऑफ स्टंप के बाहर सफल थे और उसके बाद गेंदबाज ने अधूरा काम था वो पूरा कर दिया, क्योंकि जब गेंद डालने के बाद वो अंपायर के सामने आ गए थे और यही कारण था कि अंपायर को डिसीजन देने में उतना आसानी नहीं थी. पुढचा चेंडू फुल टॉच होता, मात्र त्याचा फायदा घेता आला नाहीये. पुन्हा एकदा अपील केली, डायरेक्ट हिट नॉन स्ट्राईक एंडवर. आता मात्र रनआउटच्या रूपाने डगआउटला जावं लागेल बॅटर रुपेशाला. रुपेशच्या रूपाने पहिला आदरा 10 या धावसंख्येवर. देखिए लेजी रनिंग, फुल टॉस गेंद थी, एलिवेशन नहीं बना था, रन के लिए भागे थे रुपेश और सुदर्शन, और क्या कमाल का थ्रो है. देखिए सीधा विकेटों को निशाना बनाता हुआ थ्रो और रनआउट के रूप में पहला विकेट का पतन होता हुआ जय गणेश वापाले ए का रुपेश सांबरे के रूप में आउट होने से पहले अपनी टीम के लिए 10 रनों का योगदान दिया था. 10 के ऊपर गिरने वाला पहला विकेट वापाले ए का. नक्कीच एक चौकार त्याच्या बॅट मधून आला, एक षटकार देखील आला, त्यानंतर फुलटॉच चेंडू इलिव्हेशन करू शकला नाही, बॅटच्या पट्ट्यात आल्याने एक सिंगल धाव देखील बनली असते आदित्य, मात्र रनिंग तेवढी चांगली नव्हती. रनआउटच्या रूपाने विकेट. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडवर
संदीप काठोले स्ट्राइक एंडवर सुदर्शन राईट अँड राऊंड द विकेटने यावेळी खोदून काढलाय डाऊन द ग्राउंड काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू अडू शकला नाहीये चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार यस डीजे किस तरह से शॉट्स को खिलाता, रॉकेट बुलेट शॉट्स, और अपने दाएं तरफ भागते हुए सैंडी चले गए थे, लेकिन गेंद पहले बाउंस पर चली गई थी 4 रन के लिए। एक ओवर की समाप्ति के बाद 14 रन बने, एक विकेट गंवाने के बाद। एक विशाल और बड़ा लक्ष्य का पीछा करती हुई जय गणेश वाफाले आवाज स्पोर्ट कुरून के सामने। नक्कीच पहिल्या डावामध्ये देखील जय गणेश वाफाले याचा विचार केले तर 2 षटक खूप चांगल्या पद्धतीने सुदर्शन आणि संकेतने हाताळलं होतं, मात्र तिसऱ्या षटकामध्ये 29 धावा खर्च केल्या आणि ते महागड्या षटकाच्या मदतीने धावसंख्या 65 वर जाऊन पोहोचली आणि 66 चा पाठलाग करत असताना जय गणेश वाफाले ए संघ या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या 14 वर 1 विकेट गमावली ती रुपेश याने। चांगला बॅटर होता, त्याच्या बॅटमधून एक चौकार छटका देखील पाहायला मिळाला। विकेट गेल्यानंतर स्ट्राईकवर सुदर्शन आला आणि त्याने देखील चौकाराने आपलं खातं ओपन केलं। यस, निश्चित रूप से अब ओवर नंबर 2 में शैलेश पाटिल आते हुए बायात के तेज गेंदबाज है, सामना करते हुए संदीप शॉर्ट ऑन पुल कर दिया, लेकिन पहले बाउंस पर सोन्या पठारे गेंद को उठाते हुए 1 रन। शॉर्ट लेनचा चेंडू होता, मात्र स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला, इलिव्हेशन जास्त नव्हतं त्या ठिकाणी। मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण झालं, एक सिंगल धाव संदीपच्या खात्यामध्ये। संदीपने एका सिंगल धावने आपलं खातं ओपन केलंय। सुदर्शन के लिए घूम के मार दिया, फाइनली की दिशा पर खिलाड़ी दूर से आते हुए बढ़िया कोशिश, कुछ रन बचाते हुए अपनी टीम के लिए 1 रन इस बीच पूरा करते हुए सुदर्शन स्कोर आगे बढ़ता हुआ 16 के ऊपर। ऑफ स्टंपच्या आत येऊन फाईन क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं। हवेमध्ये चेंडू खूप फेल होता, क्षेत्ररक्षक पोहोचला जोपर्यंत फिकी झाली तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे सुदर्शनच्या खात्यामध्ये। पुढचा चेंडू यावेळी बॅटची एज मिड विकेट कडे वळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूचा टप्पा ठेवला असताना बॅटची आतली कडा लागली, त्या ठिकाणी स्थिर झालेले चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव नाही। खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला शैलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त शैलेशने 2 धावा खर्च केल्यात। लेफ्ट आर्म ओवर दी विकेट जाते हुए ऑन साइड में केवल मोड़ दिया, टर्न कर दिया, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर, खिलाड़ी मौजूद है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। देखिए अब सिंगल और डबल से दीपक सुतार काम बनने वाला नहीं, यहाँ से एयर स्ट्राइक हवाई फायर बड़े बड़े शॉट्स की जरूरत है अब वाफाले टीम को। नक्कीच दिल्ली पर्यंतचा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला रिक्षा आणि बाईकचा प्रवास सोडावा लागेल, हेलिकॉप्टर विमानाचा प्रवास करावा लागेल। लक्ष खूप दूर आहे, डाऊन द ग्राउंड काउ कॉर्नर मध्ये चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि दुसरा हादरा बसत असताना जय गणेश वाफाले ए या संघाला 17 या धावसंख्येवर। क्लियर करना उतना आसान नहीं है। नक्कीच कारण का काउ कॉर्नर मध्ये खूप काही झेल पकडले, थोडंसं अंतर जास्त काउ कॉर्नर बाउंड्रीचं, आणि बॅटरचा जर विचार केला तर सुदर्शनने बॅकफुटला ओव्हरवून थोडासा खेचला होता, चांगलं शॉट सिलेक्शन, ताकद देखील चांगली लावली होती, मात्र हवेचा वेग देखील दुसऱ्या बाजूने असल्याने कॅच आउट झालं। यावेळी समोरच्या दिशेने उडवले चेंडूला क्षेत्ररक्षकाने पहिल्या प्रयत्नात झेलचा प्रयत्न केला, मात्र त्याला समजलं की आपण पोहोचू शकत नाही, त्यानंतर तो बॅकफुटला गेला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण करून फेकी केली तोपर्यंत एक सिंगल धाव। ओव्हर क्रमांक दुसरी या ठिकाणी समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले। यस, हालांकि सैंडी कैच के लिए चले गए थे, लेकिन उनको पता चला कि वो गेंद को पूरी तरह से कैरी नहीं कर सकते, और यही कारण था कि उन्होंने गेंद के आने का इंतजार किया था। इस बीच बैट्समैन 1 रन पूरा करते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद अब कहीं भी पिक्चर में नजर नहीं आ रही है जय गणेश वाफाले। एक बड़े लक्ष्य का पीछा करती हुई 12 गेंदे और जीतने के लिए अब 48 रनों की जरूरत, डू और डाई, करो या मरो की स्थिति अब निर्माण होती हुई जय गणेश वाफाले
ए के लिए। नक्कीच आपण सँडी स्टायलिश प्लेअर पीटीसीची चर्चा केली. चांगला निर्णय त्या ठिकाणी. जर झेल घेण्यासाठी जातोय तर चौकार देखील जाण्याची शक्यता होती. त्या ठिकाणी त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आता मात्र 12 चेंडूमध्ये 48 धावा, म्हणजे तुम्हाला रिक्वायरमेंटचा विचार केला तर 24च्या हिशोबाने जावं लागेल. ओव्हर क्रमांक तिसऱ्याला झाली सुरुवात. तिसऱ्या ओव्हरसाठी राजा मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट, और इसके साथ आउट होते हुए बैट्समैन मयूर। देखिए अब पारी बिखरती भी जय गणेश वाफाले की, जबकि हर ओवर में 4 बड़े शॉट्स की जरूरत है। देखिए किस तरह से आउट हुए थे। टॉप एज बल्ले की काफी ऊपर गेंद लगी थी और यही कारण था कि कॉटन बॉल होते बैट्समैन मयूर। मी तर म्हणेन चुकीचं शॉट सिलेक्शन का. आपण चेंडूच्या लाईनचा विचार केला तर ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि त्याला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला. खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. समोरच्या दिशेने कव्हरच्या वरून एक चांगला फटका सजू शकला असता. चुकीचे शॉट सिलेक्शन, विकेटचं पतन. यस, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उसको खींच के मारने की कोशिश की थी बैट्समैन ने। अंकुश नए बैट्समैन आ चुके हैं, लेकिन इस बीच एक रन पूरा करते हुए अधूरे मन से इस शॉट्स को खेला था दीपक सुतार, जिस तरह से उन्होंने बल्ला चलाया था। नक्कीच सुरुवातीला शॉट सिलेक्शन केलं नव्हतं, मात्र शेवटच्या क्षणामध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूवर त्यांनी टॅप केला. कव्हरच्या दिशेने एक सिंगल धावेनिशी अंकुशने आपलं खातं ओपन केलं. ज्यादा सफल हुए थे बैट्समैन, लेकिन वाइट का इशारा आता हुआ एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 विकेटें गिरी इस वक्त वाफाले ए की 3, जीतने के लिए अभी भी 46 रनों की जरूरत। अब दिल्ली दूर नजर आती है भी वाफाले टीम को। फिर से उठाने की कोशिश, स्विंग एंड मिस, गेंद चली गई शैलेश के पास, कोई भी रन नहीं। नक्कीच जर जय गणेश वाफाले हे संघ पराभूत होते ते कारणीस्तव तिसरी ओव्हर ज्याच्यामध्ये 29 धावा पहिल्या डावामध्ये खर्च केल्या होता. महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं तो. ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू या वेळेला स्प्लिक करून दिले. चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे, मिळते त्या ठिकाणी संदीप या बॅटरला एक सिंगल धाव. एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचली ती 21 अंकावर. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर अजून एक सुंदर चेंडू गोलंदाज राजच्या माध्यमातून. खूपच चांगली गोलंदाजी राजने या ओव्हरमध्ये दाखवली. एक वाईट चेंडू देखील टाकला गेला, मात्र उर्वरित चेंडूमध्ये लेंथ आणि लाईन खूपच चांगली राहिली. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाही. जवळजवळ या मॅच मध्ये आपलं वर्चस्व दाखवत असताना आवाज स्फोट करून संघ. यस, निश्चित रूप से पूरी तरह से अब हावी हो चुकी है जय गणेश वाफाले ए के ऊपर आवाज कुरुन। देखिए कल के मैच की रूपरेखा आपको बताता चलूँ। कल पहला मुकाबला ठीक 9 बजे मितेश 11 कुरुन बनाम अतकुली प्रमोद के बीच में। दूसरा मुकाबला खालिंग बनाम पीजी स्पोर्ट्स कासने। तीसरा मैच मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली को झेलना होगा आदित्य स्पोर्ट्स पड़गा को। धनेश कुक्से की अग्नि परीक्षा रहेंगी संघर्ष समतानगर के सामने। श्रावण स्पोर्ट भोकरी बनाम अल फतेह पड़गा। भोईरगांव बनाम आई एकवीरा स्पोर्ट्स भादाने। और आखिर में मैच ऑफ द डे विकी स्पोर्ट्स कुक्से बनाम आई गावदेवी स्पोर्ट्स सापे। नक्कीच कालच्या मॅचेस उद्याच्या मॅचेसचा आपण विचार केला तर उद्याच्या मॅचेस मध्ये खूपच मजबूत संघ आपल्याला पीटीसीचे या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्याची चर्चा आदित्य जाधवांनी मायक्रोफोनवर असताना केली आहे. जाऊया 7 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता. सुभाष मोरे आते हुए। देखिए कल कुल मिलाकर 14 टीमें हम एक्शन में देखने वाले। दीपक सुतार और पड़गा टेनिस क्रिकेट की कई तमाम बड़े खिलाड़ी को हम एक्शन में देखने वाले। नक्कीच कित्येक सितारे आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये या खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतील. या स्पर्धेचं आयोजन केले वेताल स्पोर्ट दलेपाडा यांच्या माध्यमातून उभारलेली ही माजी सरपंच चषक 2022 पर्व आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी कट केलाय पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये शतरक्षण. त्या ठिकाणी एक सिंगल धाव येते. जवळजवळ ही मॅच जिंकत असताना विजयाकडे वाटचाल करत असताना आवाज स्फोट करून यांच्या आवाजाची बॅट पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदित्य ज्या पहिल्या डावामध्ये 23 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यानं त्याच कुठेतरी महागात पडताना जय गणेश वाफाले ए संघासाठी. यस, मूवमेंट मिल गया था पर
और वहीं से गियर को पूरी तरह से चेंज कर दिया। टॉप गियर में वहां से बल्लेबाजी की थी आवाज कुरुन के बल्लेबाजों ने। सुभाष ओवर द विकेट खेल दिया। अंकुश ने गेंद जारी है सोनिया पठारे के पास, मिसफील्ड, लेकिन एक रन पूरा करते हुए इस बीच अंकुश और संदीप काठोले सिंगल के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन। अब लगभग हार के कदार पर जगनेश वाफाले। यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान वाहुली। ही एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही मजबूत संघ त्यांचा खेळ सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिला होता। राईट ऑन ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू यावेळेस वलवल्या चेंडूला काऊ कॉर्नर मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव। या मॅच मध्ये आपले वर्चस्व दाखवत असताना आवाज स्पोर्ट कुरुन संघ यानंतरच्या इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या फेरीतील आपल्याला तिसरी मॅच पाहायला मिळेल। ती मॅच खूप मजबूत असेल। एकीकडे अर्जोलीला पराभूत करून वारलीपाडा संघ पुढे आले, तर दुसरीकडे लायन ऑफ देवली संघाला पराभूत करून जय हनुमान वाहुली संघ पुढे आले। यावेळेस एक मोठा फटका चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरून। आता म्हणावं लागेल आदित्य की दिवा विझलाय आणि त्या विझलेल्या दिव्यामध्ये या ठिकाणी तेल टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। यस, एक मारा लेकिन सॉलिड मारा। क्लास दाखवला आपला। आउट पिच चेंडू होता, त्याला बिग शॉट करत एक देखना फटका सजून 6 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेत। क्या शॉट खेला पर अंकुश ने, गेंद बल्ले से निकली और मैदान के बाहर नजर आई 6 रनों के लिए। उस पे मोड़ लगी थी, छाप लगी थी 6 रनों की। आखिरी कुछ गेंदें शेष और इसके साथ इस मैच को जीत लिया है। मेनी कांग्रेचुलेशन निवा पाटिल एंड आवाज कुरुन। हार्ड लक, टफ लक जय गणेश वाफाले एंड संदीप काठोले। मैन ऑफ द मैच खिलाड़ी जिन्होंने 2 सिक्सर और एक चौके के साथ कुल मिलाकर